षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं, असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रधान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार, सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात.
षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं, असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6,
तिला म्हणजे तीळ. या दिवशी तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं, असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ
या दिवशी तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार, सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी
तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी
तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी
तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित पाण्याने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी
तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी
तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित पाण्याने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी
तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी
तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी
तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी
तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी
तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील षटतिला एकादशी, जी पापशालन, दारिद्र्य नाश आणि जीवनातील अडथळे दूर करणारी मानली जाते. ही एकादशी केवळ उपवासाचा दिवस नाही, तर श्रद्धा, त्याग आणि तिळाच्या महत्त्वाचा दिवस आहे. षटतिला एकादशी म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार पौष महिन्यात कृष्ण एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. षट म्हणजे 6, तिला म्हणजे तीळ. या दिवशी
तीळ वापरून 6 प्रकारे पुण्यकर्म केल्यास मोठ्या पापांचं शालन होतं असं शास्त्रात सांगितलं आहे. तिळाचे धार्मिक महत्त्व. तीळ म्हणजे काय? शुद्धता, समृद्धी, पितृतृप्ती. पुराणांनुसार तिळात भगवान विष्णूंचा वास असतो. म्हणूनच दानात तीळ श्रेष्ठ, स्नानात तीळ पवित्र, भोजनात तीळ आरोग्यदायी. षटतिला एकादशीची पौराणिक कथा. एक गरीब ब्राह्मण स्त्री होती. तिने आयुष्यभर उपवास केला, पूजा केली, पण तिने कधीच दान केलं नव्हतं. मृत्यूनंतर तिला वैकुंठात स्थान मिळालं, पण तिथे अन्न नव्हतं. भगवान विष्णूंनी विचारलं, तू आयुष्यभर उपवास केला, पण दान का केलं नाहीस? ती स्त्री म्हणाली, माझ्याकडे देण्यास काहीच नव्हतं. भगवान म्हणाले, षटतिला एकादशीला थोडासा तीळदान जरी केलंस तरी अपार पुण्य मिळतं. ती स्त्रीने त्या एकादशीला तीळदान केलं आणि तिला पूर्ण सुख प्राप्त झालं. म्हणून ही एकादशी दानप्रदान मानली जाते. या दिवशी करावयाचे 6 पुण्यकर्म. 1. तीळ मिश्रित मानेने स्नान. 2. शरीराला तिळाचे उटणे. 3. तीळ होम किंवा दीपदान. 4. काळ्या तिळाचे दान. 5. तीळयुक्त अन्न सेवन. 6. तिळांनी भगवान विष्णूंची पूजा. शक्य तेवढे केले तरी चालतं. श्रद्धा महत्त्वाची. या दिवशी काय टाळावे? खोटं बोलणं, वाद विवाद, मांसाहार, मद्य, अहंकार. महिलांसाठी विशेष महत्त्व. कुटुंबातील अडचणी दूर होतात. पतीचे आरोग्य सुधारते. घर सकारात्मक ऊर्जा वाढवते. स्वामी समर्थांचा संदेश. स्वामी समर्थ सांगतात, दानात वस्तू मोठी नसते, भाव मोठा असतो. थोडासा तीळ जरी दिला तरी ईश्वर प्रसन्न होतो. षटतिला एकादशीच्या दिवशी सकाळी स्नानानंतर हात जोडून संकल्प करा, आज मी कोणाचं वाईट बोलणार नाही, कोणावर राग धरणार नाही आणि शक्य तेवढे दान करीन. हा छोटासा संकल्प एकादशीचं पुण्य दुप्पट करतो. तीळदान करता येईल. तीळदान कोणाला करावे? ब्राह्मणाला, गरजू व्यक्तीला, मंदिरात, गरीब माणसाला. जर कोणी नसेल तर देवाजवळ ठेवून मनात दानभाव ठेवा, तेही स्वीकारलं जातं. सगळ्यांना पूर्ण उपवास करणं शक्य नसतं. नोकरी, घरकाम, आजार, सगळ्या परिस्थितीत मन शुद्ध ठेवलं तरी एकादशी पूर्ण होते. फलाहार करा, तिळाचं दान करा, नामस्मरण करा. इतकं जर केलं तरी स्वामी समर्थ प्रसन्न होतात. जर घरात सतत वाद होत असतील, पैसा अडकत असेल किंवा कामात अडथळे येत असतील तर संध्याकाळी तिळाचा दिवा लावा आणि म्हणावं, श्री स्वामी समर्थ माझ्या घरात शांतता नांदो. हा उपाय खूप प्रभावी आहे. षटतिला एकादशी म्हणजे पोट रिकामं ठेवणं नाही, तर मन शुद्ध करणं आहे. एक मूठ तीळ श्रद्धेने दिलं तर आयुष्यातले मोठे अडथळेही दूर होतात. आजच्या दिवशी एक वाईट सवय सोडा, तीळदान करा आणि मन शुद्ध करा. श्री स्वामी समर्थ तुमच्यावर कृपा करो.